महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लागलेलं पक्षपोटीचं ग्रहण हे पुन्हा एकदा डोकं वर काढण्याची शक्यता आहे। आपल्याला माहिती आहे काही दिवसापूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटून त्यांचे दोन वेगवेगळे पक्ष निर्माण झाले। परंतु आता सध्या नेमकं असं काय घडलंय की या लोकसभा निवडणुकीमध्ये हा विषय पुढे येतोय। परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे की लोकसभा निवडणुकीची धामधूम झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पक्षफुटीचा स्फोट होण्याची शक्यता आहे। परंतु आम्ही असं नेमकं का म्हणतोय, अशा काय घटना घडलेल्या आहेत की महाराष्ट्रामध्ये जे फुटून तयार झालेले घटक आहेत, जे गट आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा मोठी फूट होण्याची शक्यता आहे। आणि यामध्ये अर्थात पहिला नंबर लागेल तो म्हणजे अजितदादा पवार गटाचा। मागच्या काही 2-3 दिवसापासून घडणाऱ्या गोष्टी, नेत्यांच्या येणाऱ्या वेगवेगळ्या क्रिया प्रतिक्रिया हे जर आपण बघितल्या तर एक गोष्ट लक्षात येते, एक शंका निर्माण व्हायला लागली की लवकरच लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अजितदादा पवार गटामध्ये मोठा स्फोट होऊ शकतो। नमस्कार, मी अनिल गहरवार आणि आपण पाहताय मुद्द्याचं तेवढं। एक 2-3 दिवसापूर्वी एक व्हिडिओ जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे दिंडोरीचे जे लोकसभेचे उमेदवार आहेत भास्करराव भगरे यांच्या प्रचाराचं नियोजन करण्यासाठी म्हणून एक बैठक बोलावली होती। आणि त्या बैठकीमध्ये दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळ हे उपस्थित होते। नरहरी झिरवळ यांना अख्खा महाराष्ट्र ओळखतोय। पक्षफुटीमध्ये त्यांची भूमिका देखील सर्वांच्या पुढे आली होती। नरहरी झिरवळ हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर ते शरद पवार यांचे कट्टर समर्थक असताना सुद्धा त्यांनी अजितदादा पवार यांच्या गटासोबत जाणं पसंत केलं। परंतु दिंडोरीची लोकसभेची जागा ही भारती पवार हे भाजपकडून लढतायत। भारती पवार यांना मोठ्या विरोधाचा सामना करावा लागतो। अर्थात शेतकऱ्यांसोबतच महायुतीतील घटक पक्षांचा देखील त्यांना विरोध आहे। असं असताना महायुतीमध्ये समाविष्ट असताना सुद्धा नरहरी झिरवळ हे थेट शरद पवार गटाचे जे उमेदवार आहेत भास्करराव भगरे यांच्या बैठकीमध्ये जातात, त्यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठीची एक बैठक घेतात आणि तो व्हिडिओ व्हायरल होतो। यावर ते फारशी काही प्रतिक्रिया देत जरी नसले तर एकूणच महाराष्ट्रामध्ये लोकसभेचं वारं पाहता कुठल्याही एका बाजूने वातावरण नाहीये आणि त्यामुळे आगामी काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यामुळे त्या निवडणुकीमध्ये आपला मार्ग सेफ करून घेण्यासाठी आपला सुद्धा विजयामध्ये वाटा होता हे दाखवण्यासाठी म्हणून वेगवेगळे आमदार जे आहेत आतापासूनच पडद्या आडून ह्या अशा खेळ्या करतायत। दुसरं एक उदाहरण आलं ते म्हणजे काल वळसे पाटलांचं। 4थ्या टप्प्यामध्ये शिरोर लोकसभेमध्ये मतदान झालं। शिरोरमध्ये आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे मैदानामध्ये आहेत। अमोल कोल्हे हे शरद पवार गटाकडून मैदानामध्ये आहेत। आपल्याला माहिती आहे पक्षफुटीनंतर दिलीप वळसे जे की अतिशय शरद पवार यांच्या जवळचे विश्वासू मानले जायचे, परंतु त्यांनी हे अनपेक्षित अनकलनीयपणे अजितदादा पवार यांच्या गटामध्ये प्रवेश केला। परंतु काल एक जी घटना घडली, वळसे पाटील हे ज्यावेळेस मतदान करून बाहेर आले त्यावेळेस ते माध्यमांशी बोलायला लागले आणि बोलता बोलता त्यांना जेव्हा विचारलं गेलं एकूण वातावरणाबद्दल तुमचं मत काय, त्यावेळेस त्यांनी कसलेही आडेवेडे न घेता महाराष्ट्रामध्ये सध्या तरी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूने एक सहानुभूतीची हवा असल्याचं कबुली देऊन टाकली। खरं तर सकाळच्या वेळी 8 वाजता ते मतदानाला जातात आणि बाहेर कॅमेरा समोर असं वक्तव्य करतात, त्याचा इम्पॅक्ट साहजिकच त्यापुढे एक 5-6 तास त्या ठिकाणी मतदानाला शिल्लक असताना, मतदानाची प्रक्रिया सुरू असताना अशा प्रकारचं ते वक्तव्य करतात, त्याचा नक्कीच परिणाम हा मतदान करणाऱ्या मतदारावर होतो। परंतु इथे सुद्धा त्यांना माहिती आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाने त्यांच्या विरोधामध्ये एक सक्षम पर्याय उभा करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न चालवलाय आणि त्यामुळे उद्या चालून जर डॉक्टर अमोल कोल्हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले तर यामध्ये आपण सुद्धा पडद्या आडून त्यांचंच काम केलं किंवा त्यांना मदत केली हे दाखवण्यासाठी म्हणून येणाऱ्या निकालाचा अंदाज, वाऱ्याची दिशा ओळखून वळसे पाटील यांनी सुद्धा अजितदादा गटाकडून अंग काढून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे का अशी शंका येते। त्या ठिकाणी तिसरं उदाहरण म्हणजे छगन भुजबळ। छगन भुजबळ हे मागच्या 8-10 दिवसापासून सातत्यानं महायुतीच्या विरोधामध्ये वक्तव्य करतायत। बऱ्याच जणांचं असं म्हणणं असेल की नाशिक लोकसभेची निवडणूक त्यांना तिकीट भेटलं नाही म्हणून ते असं वक्तव्य करत आहेत का, तर असं अजिबात नाहीये। मुळातच त्यांना नाशिक लोकसभेची निवडणूक लढवायची नव्हती, मात्र अमित शहा यांनी त्यांना फोर्स केला होता जेणेकरून त्यांच्या माध्यमातून ओबीसी मतांचं ध्रुवीकरण त्या ठिकाणी घडून येईल। परंतु मराठा समाजाने विरोध केल्यानंतर त्यांनी अंग काढून घेतलं। परंतु सातत्यानं छगन भुजबळ हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची बाजू घेत आहेत। कारण वळसे पाटलांनी ज्या पद्धतीचं विधान केलं त्याच पद्धतीचं विधान
काही दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचीच हवा असल्याचं जाणवतंय, असंही त्यांनी थेट कॅमेऱ्यासमोर सांगून टाकलं. एवढंच नाही तर त्यांच्यावर काही दिवसापूर्वी शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी जाहीर आरोप असा केला की नाशिक आणि दिंडोरी लोकसभेमध्ये छगन भुजबळ हे दिंडोरीमध्ये तुतारीचं आणि नाशिकमध्ये थेट मशालीचं काम करतायत असा थेट आरोप केला. त्याला उत्तर देत असताना आमच्या नाशिकमध्ये 2 कांद्याचा प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे आम्हाला फटका बसेल असंही त्यांनी सांगून टाकलं. एवढंच नाही तर काल मुंबईमध्ये घाटकोपरमध्ये जो काय फ्लेक्स त्या ठिकाणी कोसळून जी दुर्घटना घडली मुंबईमध्ये, त्यामध्ये काही जणांना आपले प्राण गमवावे लागले. याबद्दल जेव्हा राजकारण सुरू झालं त्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपचे आमदार राम कदम यांनी आरोप केला. परंतु तो आरोप सुद्धा कसा चुकीचा आहे. मागचे 2-3 वर्ष झाला आपणच सत्तेमध्ये आहोत आणि मग उद्धव ठाकरेवर आरोप कसे काय करता असं सांगून त्यांनी राम कदम यांच्या आरोपातली हवा काढून घेतली. एकूणच जर आपण बघितले तर एक आमदारांची विधानं आता काहीशी बदलताना दिसत आहेत आणि याचं कारण सुद्धा लोकसभेच्या या निकालामध्ये असणार आहे. लोकसभेचा निकाल हा एकतर्फी लागणार नाही. महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये घासून लढाई होतीये आणि असं जर झालं, एका बाजूनं जर लाट निर्माण झाली नाही तर विधानसभा निवडणुकामध्ये आपली वाट लागू शकते. याचा अंदाज ज्या नेत्यांना येतोय ते नेते परतण्यासाठीचा मार्ग हा सेफ करण्याच्या प्रयत्नात लागले आणि त्याचाच एक भाग म्हणून छगन भुजबळ असतील, नरहरी झिरवळ असतील किंवा दिलीप वळसे पाटील असतील, हे आपली विधानं हे आपचे त्या घटकामध्ये आहे, ज्या गटामध्ये त्यांच्या विरोधामध्ये करतायत. हे सगळं जर पाहिलं तर हे नेते पुन्हा परतीच्या मार्गावर आहेत का असा प्रश्न नक्कीच निर्माण होत आहे. आणि असं जर असेल तर आगामी काळामध्ये जे गट निर्माण झालेत, मग शिंदे गट असो किंवा अजितदादा यांच्यामध्ये मोठी फूट पडू शकते. तुम्हाला नेमकं काय वाटतं? लोकसभा निवडणुकीमध्ये जर का महाविकास आघाडीच्या बाजूने जास्त जागा निवडून आल्या तर शिंदे गट आणि अजितदादा गट यांच्यामध्ये फूट पडेल का? कमेंट नक्की करा. आणि हो, तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजवर पाहत असाल तर अनिल राजपूत या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद.